एक महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। पहिल्या टप्प्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 5 मंत्री शपथ घेणार असं सूत्रांमार्फत कळतंय। तर दादांच्या राष्ट्रवादीचेही संभाव्य मंत्र्यांची नावं TV9 मराठीकडे। दोन्ही पक्षातील एकूण 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। पहिल्या टप्प्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 5 मंत्री शपथ घेणार अशी माहिती मिळते। तर एकनाथ शिंदे अजितदादांचे संभाव्य मंत्री, सूत्रांची माहिती कोण आहे ते पाहूया। एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई। तर अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील अजितदादांचे मंत्री हे संभाव्य मंत्री आहेत जे शपथ घेऊ शकतात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। संदीप, काय सविस्तर अपडेट? वृषाली, खरं तर मुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार याचा सस्पेन्स अजूनही संपलेला नाही। कदाचित त्याबाबतची मीटिंग जी आहे ती आज रात्री राजधानी दिल्लीमध्ये उशिरा होऊ शकते, कारण तिघही नेते दिल्लीत येऊ शकतात। मात्र आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्यानुसार 20 मंत्री हे पहिल्या टप्प्यामध्ये शपथ घेणार आहेत, ज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्रिमंडळातले मंत्र्यांचा समावेश असणार आहे। त्यामध्ये शिवसेनेला 5 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा देणार आहेत, 5 मंत्रिपदं दिली जाणार आहेत आणि भाजपचे एकूण 10 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अजित पवार यांच्या पक्षाचा जर विचार केला तर स्वतः अजित पवार आहेत, त्याचबरोबर आदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब दिल्लीत पाठवण्यात आली होती आणि त्या नावांना केंद्रीय जे वरिष्ठ नेतृत्व आहे, हायकमांड आहे भाजपचं, त्यांनी त्याला पाठिंबा दिला। आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांच्या नावांवर देखील शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार किंवा राज्य सरकार स्थापन कधी होणार ही तारीख जरी निश्चित नसली तरी एकूण 10 मंत्री या दोन्ही पक्षातले शपथ घेणार आहेत आणि भाजपमधले 10 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। नक्कीच, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।